सध्या जगात कधी आणि काय ऐकायला भेटेल याचा काही नेम नाही। आता हेच बघा ना, जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये एका कार्यक्रमातून परतत असताना रस्त्यात ॲक्सिडेंट होऊन 7 तरुणांचा जीव गेला होता। ही सगळी मंडळी निफाड येथे नवसाच्या परतफेडीचा कार्यक्रम करायला गेली होती आणि तिकडून येताना या तरुणावर काळाने घाला घातला आणि अशाच प्रकारची घटना पुन्हा एकदा घडली, पण जरा वेगळ्या तऱ्हेने। नवस फेडायला 6 जण एक बोकड घेऊन निघाली होती, पण त्यांना त्यांचा हा नवस फेडताच आला नाही, कारण रस्त्याने जातानाच हा अपघात घडला आणि त्यात 4 मंडळीचा बळी गेला। बरं, ज्या बोकडाचा बळी जाणार होता ते बोकड मात्र वाचलं। आता ही गोष्ट कुठे घडली, ते लोक कोण होते आणि नक्की काय घडलं ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी। तर ही घटना घडली आहे मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातल्या चौकीतालमध्ये। चौकीतालच्या पटेल कुटुंबात 2 दिवसापूर्वी नवस फेडायचा कार्यक्रम होता। त्यासाठी पटेल कुटुंबातले महेंद्र पटेल, सागर पटेल आणि किशाम पटेल, राजेंद्र पटेल, जितेंद्र पटेल आणि मनोज पटेल असे 6 जण नरसिंगपूरच्या दादा महाराज दुल्हादेवाच्या दरबाराला भेट देण्यासाठी स्कॉर्पिओ कारमधून गेले होते। त्यांच्यासोबत बळी देण्यासाठी एक कोंबडा आणि बोकड देखील होते। दरबारात बोकडाचा फक्त कान कापला जाणार होता आणि त्याचा बळी घरी दिला जाणार होता। इकडे त्यांच्या घरी बळी देण्याआधीची पूजा सुरू होती। बळी देणाऱ्या बोकडसह दरबारात आशीर्वाद घेतल्यावर हे 6 जण घरी परतणार होते आणि घरी परतल्यानंतर कुटुंबातील सदस्य बोकडाचा बळी देऊन चिकन आणि मटणाची मेजवानी करणार होते। चांगलं पीक यावं म्हणून पटेल कुटुंबियांनी काही दिवसापूर्वी दादा महाराज दरबारात नवस मागितला होता। त्यांचा हा नवस पूर्ण झाला म्हणून ते आज त्याची परतफेड करणार होते, पण आजच त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे याची त्यांना कसलीही कल्पना नव्हती। इकडे घरी सगळी मंडळी त्यांच्या येण्याची वाट बघत बसली होती, पण काही क्षणातच त्यांच्या घरातील ही पूजा आणि आनंदाचं वातावरण शोकात बदललं, कारण जे 6 जण बोकडाला घेऊन आशीर्वाद घ्यायला निघाली होती त्यातली 4 जण परत घरी कधी परतलेच नाही। नक्की काय घडलं त्यांच्या सोबत? तर झालं असं, जेव्हा ही मंडळी दादा महाराज यांच्या दरबारातून परतत होती तेव्हा त्यांच्या गाडीने भयंकर वेग धरला होता। ही गाडी किशाम पटेल चालवत होते। वाटेत त्यांना सोमती नदी लागली आणि इथंच किशन यांच्या हातून गाडीचा कंट्रोल सुटला आणि सोमती नदीच्या पुलाच्या रॅम्पवर पोहोचताच नियंत्रणाबाहेर गेलेली गाडी रेलिंग तोडून नदीत पडली। गाडीत पुढे बसलेल्या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या इतर दोघांवर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। शिवाय ज्या बोकडाचा बळी जाणार होता ते बोकड मात्र या अपघातात अगदी सही सलामत वाचले। साधा ओरखाडा सुद्धा त्याच्या अंगावर दिसत नाही। मंडळी, अपघातातील सर्व बळी एकाच वयाचे होते। शुक्रवारी जेव्हा अंत्ययात्रा एकत्रितपणे काढण्यात आली तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले होते। त्यांच्यावर लोटा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले। महेंद्रची पत्नी सपना आणि मुले, शिवाय हर्ष आणि किशनची पत्नी प्रीती आणि मुले, प्रशांत आणि किशोर राजेंद्रची पत्नी रश्मी आणि मुले, अनिल आणि शिवा हे उकसाबुकशी रडत होते। सागरच्या मृत्यूने त्याचे वडील राजेश हे अत्यंत दुःखी झाले होते। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महेंद्र, किशन, राजेंद्र यांच्यावर त्यांच्या अल्पवयीन मुलांनी अंत्यसंस्कार केले। हे दृश्य ज्याने पाहिले त्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान सागरचे अंतिम संस्कार त्याच्या धाकट्या भावाने केले। शिवाय प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार स्कॉर्पिओ वेगाने जात होती आणि त्यात दारूची बाटलीही पडली होती। यासोबतच एक कोंबडा आणि एक बकरी देखील जप्त करण्यात आली। धक्कादायक गोष्ट म्हणजे एवढा भयानक अपघात होऊनही गाडीत असलेलं बोकड पूर्णपणे सुरक्षित राहिलं आणि त्याला कुठलीही दुखापत झाली नाही। स्थानिक रहिवासी बल्लीजन यांनी सांगितलं की ते त्यांच्या घरातील दुकानात बसले होते तेव्हा मोठा स्फोटाचा आवाज ऐकू आला। मी धावत पुलावर पोहोचलो तेव्हा मला स्कॉर्पिओ पडलेली दिसली। त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली आणि इतर लोकांसह अडकलेल्या लोकांना वाचवलं। दरम्यान ग्रामस्थ बाल मुकुंद मिश्रा म्हणाले की हा पूल अपघातासाठी कृपासिद्ध झालाय, परंतु आजपर्यंत प्रशासनाने इथे कोणत्याही सुरक्षतेची उपाययोजना केलेली नाही। पुलावर सुरक्षा रेलिंग, इंडिकेटर आणि स्पीड ब्रेकर सारखे आवश्यक व्यवस्था कराव्यात अशी मागणी त्यांनी केली, पण सध्या अपघातात वाचलेल्या बोकडाच्या नशिबाचं अनेकांना कौतुक वाटतंय। शेवटी वेळ आणि काळ आल्याशिवाय कुणालाही या पृथ्वी तलावावरून बुलावा येत नाही।
हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय। आता या घटनेला चमत्कार म्हणायचा की निसर्गाने माणसाच्या क्रूर विचारांचा घेतलेला बदला? तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अजूनपर्यंत महाराष्ट्र भूमी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।